नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्हीच्या सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, या मंचावर आपण याआधी सेक्स आणि त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर कसं असावं 50शी नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार प्रेक्षक हो, लैंगिक शिक्षण हा एक सर्वसमावेशक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा घटक आहे आणि यावर पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी सुद्धा मुलांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं आहे. लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती देऊन चालणार नाही किंवा फक्त ती माहिती देणं अभिप्रेत नाहीये, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घेण्याचं कसं घेता येईल याबद्दलचं प्रशिक्षण देणं सुद्धा विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. पण तेच दिलं जात नसेल किंवा ते होत नसेल किंवा अर्धवट असेल तर भविष्यात लैंगिक आयुष्यात सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात बरं का. आणि सरांच्या नेरूळ ओपीडीमध्ये असाच एक तरुण मुलगा आला, विवाहित होता तो, आणि त्याच्याही आयुष्यात असाच काहीसा प्रॉब्लेम होता, अशीच काहीशी समस्या होती. आपल्या 28 वर्षीय मुलाला, नवविवाहित मुलाला घेऊन एक वडील त्यांच्या नेरूळच्या क्लिनिकमध्ये आले होते आणि या गृहस्थांना डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटण्याचा सल्ला त्यांच्या मित्रमंडळाने सुद्धा दिला होता. आपला मुलगा काही करत नाही, त्याला सेक्सबद्दल काहीही कळत नाही अशी आपल्या सुनेची तक्रार असल्याचं या गृहस्थांनी सांगितलं आणि सुनेनं सुद्धा तिच्या माहेरच्यांना याची कल्पना दिली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांची बैठक झाली आणि त्यानंतर आपला मुलगा आणि सून यामध्ये काहीच आलबेल नाहीये, काहीच ठीक नाहीये असं या पालकांना सांगण्यात आलं. तसंच सुनेच्या पालकांनी मुलावर फसवणुकीचा आरोप केला आणि गुन्हा दाखल करू अशी धमकी सुद्धा दिली. आता यामुळे या मुलाचे वडील चिंतातूर झाले आणि त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की आम्हाला वाचवा, आम्हाला यातून बाहेर काढा. तर सरांनी शांत त्यांना केलं आणि नंतर त्या मुलाशी सुद्धा बोलले आणि त्या मुलाशी केवळ बोलायचं म्हणून त्यांनी त्याच्या वडिलांना बाहेर थांबायला सांगितलं. आता तेव्हा पत्नी शारीरिक संबंधात मला सहकार्य करत नाही, मी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर ती ढकलते असं या मुलानं सांगितलं. मात्र सरांनी मुलाला काही प्रश्न विचारले, जसं की सेक्स म्हणजे काय तुला माहिती आहे का, किंवा निरोध का वापरतात याचं कारण माहिती आहे का. आता यावर या मुलानं ज्या प्रकारची उत्तरं दिली ना, त्यावरून डॉक्टर विजय दहिफळेंना हे कळलं होतं की या मुलाला लैंगिक शिक्षणाविषयी किंवा लैंगिक बाबींविषयी काय सेक्स फॅक्ट्स असतात त्याविषयी माहीत नाहीये आणि आपली पत्नी आपल्यासोबत येत नसल्याचं सुद्धा या तरुणानं सांगितलं होतं. पण आता हा मुलगा काहीतरी लपवतो याची पुरेपूर कल्पना डॉक्टरांना आली होती. त्यांनी ओळखलं होतं आणि त्यांनी या मुलाची कमजोरी आणि शीघ्रपतनावरची जी समस्या आहे ती ओळखली आणि त्याला संबंधित उपचार सुद्धा त्याच्यावर सुरू केले. या मुलाला बरं व्हायला आता 2 ते 3 महिने लागता येईल अशी कल्पना सुद्धा त्यांनी त्या मुलाच्या वडिलांना दिलेली आहे. आणि आता गरज पडली तर पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी आणि सर्जरी देखील प्रसंगी करू असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता या मुलाच्या वडिलांनी त्या डॉक्टरांचे नक्कीच आभार मानलेले आहेत. डॉक्टर, काय सांगाल या प्रसंगाविषयी? नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी इन्व्हॉल्व होताय, त्याचा उपयोग करून घेताय, त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन. या ठिकाणी गोष्ट पाहिली का, सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी हे का सांगतो, हा म्हणजे का उभा केलेला आहे. बघा, लग्न झाल्यानंतर अशा प्रकारे येणारी प्रकरणं माझ्याकडं डझनभर असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तुम्हाला सांगू, घरामध्ये आता मुलगा मोठा झाला, त्याला नोकरी लागली, त्याला दाढी मिशा आल्या, तो सुंदर दिसतोय, त्याचं लग्न करून टाका. कुणी आहे का विचारणारं, तुला काही सगळं त्यातलं माहीत आहे का? हे ग्रँटेड पकडलं जातं की त्याला सेक्सबद्दल माहिती असेल, पण असं नसतं.
आणि जेव्हा केव्हा हे लग्न होतं ते झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, त्या मुलीला सर्व माहिती असते पण मुलाला त्यातलं काही कळत नाही आणि घरचे ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि जेव्हा वाद विपुकाला जातो त्यावेळेला अशी बैठक बसून, असं काही बैठक बसल्याने तो मुलगा नीट होणार नाही, त्याला समुपदेशन करून किंवा अशी केस टाकून नीट होणार नाही. तर या दोघांचं समुपदेशन, त्याला वेळ देणं आणि जे लग्न जुळवायला आलेले असतात ना, मग तेवढ्याच जोमाने ते लग्न सेपरेट करायला देखील आलेले असतात. मग त्याला नीट करण्याच्या मागे कोणी जात नाही. आणि ही गोष्ट बंद होणं फार आवश्यक आहे. याला पालक जबाबदार असतात. पालकांनी, आईवडिलांनी आपल्या मुलामध्ये असलेली कमी ओळखणं आवश्यक आहे. हा संदेश ह्या डिस्कशनमधून आपल्याला द्यायचा आहे. नक्की सर, डॉक्टरांच्या म्हणण्यातनं आपल्याला एवढं तर कळलेलं की लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जर लैंगिक शिक्षणाचा अभाव असेल तर तुम्ही तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टी ज्या तुम्हाला लैंगिक समस्या आहेत, लैंगिक बाबींविषयी ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मुळात व्यक्त व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही डॉक्टर विजय दहिफळेंना भेटलं पाहिजे आणि त्यांचं समुपदेशनसुद्धा घेतलं पाहिजे. तसंच सरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत तिथे संभाजीनगर असो किंवा पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा सर असतात. तिथे तुम्ही जाऊ शकता. अनेक जण इथे नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात. तुम्ही सुद्धा असंच करू शकता. तसंच अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. वेबसाईटद्वारे सरांना नक्कीच भेटू शकता. चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया. पण त्याआधी एक तुमच्यासाठी सूचना अशी की तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल आणि डॉक्टरांना थेट प्रश्न विचारायचे असतील तर आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-0247. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आणि पहिला फोन आलेला आहे विनोद यांचा, यवतमाळवरून. सर, नवीन फोन दिसतोय, त्यांचा कॉल घेऊया. विनोदजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब. हा, बोला बोला. माझं वय 32 आहे. ओके. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली. ओके. तरी आम्हाला मूल होत नाही. अच्छा. धातूचा रिपोर्ट देखील नॉर्मल आहे. हा. आम्ही 12 महिने बोरवेलचे पाणी पितो सर. बर बर. याचा काही संबंध असू शकतो का सर? त्याबद्दल काही सांगा सर. या बात आहे. अतिशय बेसिक प्रश्न. काय म्हणतात त्याला? पुरुष वंध्यत्व. वंध्यत्व म्हणजे काय? बरेच जण वंध्यत्व आणि नपुंसकतामधला फरकच कळत नाही. समजा लग्नानंतर तुमचे नियमित संबंध होऊन देखील जर गर्भधारणा होत नसेल, मूल होत नसेल, त्याला वंध्यत्व असं म्हणतात. आता राहिलं पुरुष वंध्यत्व का स्त्री वंध्यत्व. साध्या एका सिमेंट टेस्टवर तुम्हाला कोण येतं पण बऱ्याचदा रिपोर्ट केला की काय म्हणतात ते, रिपोर्ट नॉर्मल आहे. असं शक्य आहे का कधी? रिपोर्ट नॉर्मल आहे आणि मूल होत नाही. नक्कीच कुठेतरी ह्यांनी आणखी एक हिस्ट्री सांगितली आपल्याला की ते बोरवेलचं पाणी पितात. आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट सांगतो, TDS जास्त असलेलं म्हणजे क्षारांचं प्रमाण जास्त असलेलं पाणी पिलं जातं आणि त्यामुळे आपल्या शरीराची pH ही ॲसिडिक बनत जाते आणि ॲसिडिक pHमध्ये स्पर्म DNA सुदृढ होत नसतो, त्याची मोटिलिटी कमी राहते, त्याची फर्टिलिटी कमी राहते. मग अशा केसमध्ये नुसत्याच गोळ्या औषधं काम करणार का? नक्कीच नाही. अशा केसमध्ये अल्कलायझेशन म्हणजे pH अल्कलाईन करणारे सिस्टीम असतात, pH मॉड्युलेटिंग डिव्हायसेस असतात. याचा जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर अशा केसमध्ये आपोआपच बॉडी ही डिटॉक्सिफिकेशन होतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, त्या ठिकाणी स्पर्म ॲक्टिव्ह बनतात, मोटिलिटी वाढते आणि अशा प्रकारचे बरेच यंत्रणा वॉटर्स आहेत. पण त्यातल्या त्यात आम्ही केंगन वॉटर हे प्रिफर करत असतो कारण या सर्व मूल्यांना हे तंतोतंत दूध. त्यामुळे हे तज्ज्ञांना भेटावं आणि नक्कीच हे बदल, पाण्यातले बदल आणि ट्रीटमेंट आणि हार्मोनल थेरपी हे केल्यानंतर त्याला नक्कीच मूल होईल. मी आणखी सांगतो, IVF करायची गरज पडणार नाही. फार शेवटच्या टोकाला तुम्हाला IVF लागत असतं. काही आणखी माहितीसाठी सुखी जीवनाचं मंत्र पुस्तक त्यांनी रेफर करावं. यानंतर नगरवरून रुपालीजी आहेत, त्यांचा कॉल घेऊया. डॉक्टर रुपालीजी, डॉक्टरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, नमस्कार जी, बोला. सर, स्त्रियांमध्ये शीघ्रपतनची समस्या असते का आणि त्यावर काय उपाय असतात त्याबद्दल माहिती सांगा. अच्छा. काय स्त्रियांमध्ये प्रश्न आहे आणि हे बघा किती बेसिक प्रश्न आहे. तुम्ही पुरुषांमध्ये शीघ्रपतन ऐकलेलं आहे, स्त्रियांमध्ये असतं का? पहिला प्रश्न आहे हे असतं का? अच्छा. आणि हे असतं. हो. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. हे बघा तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी फक्त कळतात की मेलमध्ये वीर्य बाहेर येतं म्हणजे अशी काहीतरी क्रिया होते, मग फिमेलला काही होत नसेल का? अहो, जसं लिंगाचा भाग तो दर्शनी असतो तसं क्लॅटरल भाग देखील त्यांच्यामध्ये हा हिडन असतो. ज्या ठिकाणी ती उत्तेजना आलेली आपल्याला दिसत नसते पण त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्येही समजून घ्यावी लागते. बऱ्याचदा काय होतं, युरेथ्रामध्येच त्याचे ओपनिंग असतात आणि त्यामध्ये देखील एक स्त्राव तयार होत असतो आणि हा स्त्राव युरेथ्रामधनं ब्लॅडरमध्ये परत जातो. त्यामुळं ऑर्गॅझम झाल्यानंतर तुम्हाला हे दिसत नाही
मग हे सुद्धा तुम्ही एवढे सुज्ञ पाहिजे की तुमच्या पार्टनरच्या बॉडीच्या हालचालीवरनं तुम्हाला कळलं पाहिजे की त्यांना तृप्ती मिळाली का ऑर्गन मिळालं का नाही. मग शीघ्रपतन यंत्रात असतं का? जर द्राव बाहेर येत असेल तर त्यांच्यामध्ये देखील असणं नक्कीच साहजिक आहे. म्हणजे ॲक्ट करताना मध्येच त्या ठिकाणी तुमची फिमेल पार्टनर 1 मिनिटाच्या आत मला आता बस झालं, मला आता त्यात रस नाही, आणि आपली बॉडी ही लूज सोडून प्रतिसाद देणं बंद करते. याला म्हणतात स्त्रियातील शीघ्रपतन. याला कॉजेस काय आहेत? सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोरल आणि सोशल कंडिशनल. याची ट्रीटमेंट काय आहे याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहू शकता. काही मेडिसिन्स, अँटी डिप्रेशन, हार्मोनल थेरपी, बिहेवियरल थेरपी या सर्व गोष्टींमुळं यावर मात करता येते. डॉक्टर, यानंतर संभाजीनगरवरनं फोन येतो. शिवाजी वाघमारे तुम्हाला प्रश्न विचारू घेऊया. इच्छित आहेत. शिवाजी सर, विचारा तुमचा प्रश्न. सर मला एक बोलायचं सर. बोला. बोला. समजा असं काही चमत्कार करायचं नाही म्हटलं ना, हम्म. तर ते माझं म्हणजे ढिल्लं पडतंय सर. बर, म्हणजे संबंध करत असताना तुम्हाला मध्येच क्रिया ही थांबली जाते किंवा त्या ठिकाणी लूजपणा येतो. हो. वय काय तुमचं? 37-38 आहे. बर बर. लग्न झालेलं आहे का? हो, लग्न झालेलं आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे? नाही, काहीच नाही. काही व्यसन वगैरे आहे की स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल? नाही यश काहीच नाही. बरं, पहिले काही हस्तमेतूंची सवय होती तुम्हाला? नाही होती नॉर्मल, पण जास्त नाही. जे नॉर्मल होते आणि आता तुमचा कार्यकाल क्रिया करण्याचा अतिशय कमी आहे, बरोबर आहे? हो. ठीक आहे, सांगूया ना उपाय. जसं स्त्रियाबद्दल आपण बोलत होतो, स्त्रिया जशा डिस्टर्ब होतात शीघ्रपतनी, त्याच पद्धतीने पुरुष देखील डिस्टर्ब होतात का? कारण 31% तुम्ही स्टडी केलेली एक पाहिलेली आहे की 30% प्रमाणामध्ये फिमेल सॅटिस्फाय होत नसेल मेलच्या शीघ्रपतनामुळे. म्हणजे मेल पार्टनर हा 1 मिनिटापेक्षा वर परफॉर्म करू शकत नाही. या कंडिशनमध्ये केस बरेचदा भांडणं होऊन डायव्होर्सेसपर्यंत जातात. मग अशा वेळेला काय होतं की हे नॅचरलच असेल, ह्याला काही ट्रीटमेंटच नसेल. अहो, आपला शो पाहून देखील 1 वर्ष फक्त घाबरून येत नाहीत. पण हे आता समस्या कमी होत चाललेली आहे. तर या ठिकाणी ताबडतोब ट्रीटमेंट घेणं का आवश्यक आहे की तुम्हाला एकच घास खाऊ घातला आणि जेवण बंद केलं तर तुम्ही काय एकदम खुश व्हाल का त्या ठिकाणी? अजिबात नाही. मग ट्रीटमेंट आहे, कमजोरी किंवा शीघ्रपणे ॲक्सेप्ट करा. त्या ठिकाणी सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, लोकल डिसेन्सिटायझर आहेत. त्या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये कमजोरी शीघ्रपणे ट्रीट करता येतं. डिसेन्सिटायझर एलिमेंट आहेत आणि त्या ठिकाणी गरज पडलं तर पी शॉर्ट थेरपी देखील आहे. पण महत्त्वाचं काय? सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट यांना भेटणे आणि ॲक्सेप्ट करून ट्रीटमेंट ही रेग्युलरपणे 2 ते 3 महिन्यापर्यंत घेणे. नक्कीच. यानंतर रोहित जी आहेत बेळगाववरून, Very good. अर्थातच त्यांचा कॉल अच्छा, घेऊया. चालेल. रोहित जी, स्वागत आहे तुमचं. प्रश्न विचारा सरांना. नमस्ते डॉक्टर. नमस्ते रोहितजी, बोला. सर, तुम्हाला बिलेटेड हॅपी विजयादशमी दसरा. धन्यवाद तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला देखील. सर, माझा प्रश्न आहे, तुमचा शो पाहून मी आता सगळं नॉर्मल झालेलं आहे. छान छान, व्हेरी गुड. आणि मी आता सेक्स बद्दल मला काय हेजिटेशन होते ते सगळं गेलेलं आहे. वा, व्हेरी नाईस. हां, आणि कोण बी सांगितलं तर मी त्यांना समजावून सांगून त्यांनी माझं प्रोसिजर सगळं ऍक्सेप्ट करायलेलं आहेत. मी तुझे पार्टनर, बरोबर आहे? नाही, आमचं कलिग स्टाफ. अच्छा अच्छा, मित्र आहे तुमचा. व्हेरी गुड, छान. हां, मग त्यांनी सगळं ऍक्सेप्ट करत आहेत. माझा प्रश्न आहे की आम्ही हेल्दी बॉडी आणि सगळं अॅक्युरेट मेंटेन केलं तर लाईफ लॉंग आम्ही सेक्स मेंटेन करू शकतो. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्हाला मेंटेन करता येतं, बरोबर आहे? हा, लास्ट अप टू लास्ट. लास्ट अप टू. वा वा, छान. जेवण कधीपर्यंत करायचं विचारतात कोणी? नाही, अर्थातच. हां. त्याच पद्धतीनं एक पहिलं महत्त्वाचं लक्षात ठेवा, ही क्रिया काही तुम्ही बनवलेली नाही. ही निसर्गाने दिलेला एक बॉडीचा रिफ्लेक्स आहे. आणि तो का बनवलेला आहे? तो तुमचं मेंटल, फिजिकल आणि हे पूर्ण हेल्थ मेंटेन राहावी. तुम्ही जर सेक्शुअली ॲक्टिव्ह राहाल शेवटपर्यंत तरच तुमचे हार्मोनल बदल होतील. मी तर तुम्हाला सांगेन, जो माझा असा ॲक्च्युअल अनुभव आहे तो सांगतो. वयाच्या 22 वर्षापासून ते वयाच्या 85 वर्षापर्यंत मी ट्रीटमेंट देत असतो. काही जण म्हणतात काय करायचं आता 70च्या नंतर, 85च्या वयामध्ये? अहो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, वयाच्या सर्व ऑर्गनला सप्लाय जर गेला तर तुम्ही व्यवस्थित नीट राहाल, ऑक्सिजनेशन होईल. त्याचप्रमाणे तुमचा लिंगाचा भाग हा बॉडीचं इंडिकेटर आहे. त्याची हेल्थ चांगली असेल, त्याचा सप्लाय चांगला असेल, ब्लड सप्लाय चांगला असेल, त्याचं काही फक्त एकच काम आहे का घेणं आणि ॲक्ट करणं? नाही.
तुम्हाला बरेचदा प्रातःविधी करताना 1 नंबरच्या वेळेस तुम्हाला हातात जर येत नसेल ना, मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि बऱ्याच स्वतःला स्नान करताना तुम्हाला स्वतःला पाहता येत नाही. अशा बऱ्याच कंडिशन आहेत. पर्सनॅलिटी मेंटेनन्स, हार्मोनल थेरपी, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर तुम्ही ॲक्टिव्हली जर इन्व्हॉल्व कराल. हे बघा, हे एकट्याचा ॲक्ट नसतो. बऱ्याचदा एकट्यातच चालू असतं स्नेहाजी. तुझं पार्टनर, मग त्याच वेळेला तुमचं पार्टनरचं वय, त्याला देखील काही लागतं का? किंवा वन साइडेड गोष्ट नाही ना ही. मग पार्टनरलाही सोबत ठेवावं लागतं. त्यालाही आवड आहे का? त्यालाही तुमच्याप्रमाणे काही त्याला त्रास होतो का? मग दोघांनी मिळून जर आले ना, तर दोघांनाही ट्रीटमेंट असतात. न लाजता न बुजता तुम्ही यायचं आणि हे सांगतो ना आपण, हे ऐकून खरंच तुम्ही फॅमिली कपल आमच्याकडे येत आहे, त्याबद्दल देखील तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ट्रीटमेंट सुरू ठेवल्या, डाएट, योगा, प्राणायाम, एक्सरसाइज जर केला ना तुम्ही, तर शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहाल. ना BP, ना डायबिटीस, ना अटॅक, ना डिप्रेशन, काही होणार नाही. पण हे तुम्ही अवलंबलं तर, आणि म्हणून ह्या निसर्गाने हे तुम्हाला दिलेलं अतिशय मोठं गिफ्ट आहे. डॉक्टर, पुण्यावरून एक फोन आहे महिला प्रेक्षकाचा, संगीता म्हणून आहे, त्यांना Very good. तुमच्याशी बोलायचं आहे. संगीताजी, प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की रेड वाईन घेतल्याने स्त्रियांमधील सेक्सचा स्टॅमिना वाढतो का? हा समज आहे की गैरसमज आहे, याबद्दल थोडी माहिती सांगा सर. अच्छा, रेड वाईन घेतल्याने काय म्हणजे होतं? माझ्या मेलवर किंवा व्हॉट्सअपवर, आणि साहजिक आहे, म्हणजे पुरुषांनीच घ्यायचं का सगळं? मी म्हणतात मला साहजिक ओपन प्रश्न आहे. मग समजा स्त्रियांनी अशी रेड वाईन घेतली, बरेचदा आपण काय म्हणू, द्राक्षासव म्हणू त्याला आपण, बरं. काय, तर अशा केसमध्ये काय होतं बघा, असतं काय त्यामध्ये, शेवटी ते लिक्विडच आहे. काय असतं बरेचदा, प्रत्येकाला माइंड रिलॅक्सेशन लागतं, बॉडी रिलॅक्सेशन लागतं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, त्या ठिकाणी वासोडायलेटर, अँथोसायनिन नावाचे जे घटक असतात ह्या रेड वाईनमध्ये, हे घटक काय करतात, त्या ठिकाणी लव मॉलिक्यूल जे आहेत, फिनायलेफ्रिन आहे, एफिडेफ्रिन आहे, नॉरिफिनेफ्रिन आहे, अशा प्रकारचे लव मॉलिक्युल्स, डोपॅमिन, ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन्स हे तयार करत असतात, एन्डॉर्फिन्स बनत असतात. म्हणून डेफिनेटली लोअर डोसमध्ये तुम्हाला स्टिम्युलेशन जाणवतं. पण तुम्ही ज्याला सवय करून घेतली, ह्याला डेली बेसवर सुरू केलं, दिवसातनं सगळं काम धाम रुटीन बंद करून 3-3दा घ्यायला सुरू केलं, हे ॲक्सेप्टेबल नसतं. पण नेहमी काय म्हणतो, लिमिटमध्ये गोष्टी असतील त्या अतिशय नॉर्मल असतात, आणि लिमिटच्या पलीकडे तर चांगली गोष्टसुद्धा ही वाईट असते. त्यामुळं आणखी माहितीसाठी तज्ज्ञांना भेटा. प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. पण अर्थातच थोडक्यात सांगेन, ऑकेजनली घेतलं तर ते नॉर्मल असतं, आणि ऑकेजनली नसेल तर मला माहिती काय साईड इफेक्ट आहेत ते. नक्कीच. या, बोला. यानंतर कर्नाटकवरून एक फोन आहे सर, मनु यांचा, Good. त्यांचा कॉल घेऊया. घेऊया. मनुजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते डॉक्टर. नमस्ते जी, नमस्ते. बोलो. हाँ सर, हमको हिंदी में बात करना चाहते हैं. जी जी, बोलिए बोलिए, पूछिए, आपका सवाल पूछिए सर. अभी प्रेगनेंसी होने के लिए हम सेक्स करना चाहते थे, वो भी हमें 1 महीना बाद पीरियड डिस्चार्ज नहीं हुआ है अच्छा, वाइफ को. अभी वो क्या प्रेगनेंसी है या समझ लेना पड़ेगा क्या सर? वो कंफर्म करने का था. चलेगा अभी चलेगा हर महीना Definitely. डिस्चार्ज होता है ना, 25 को 17 डेट को आता है. चलेगा. इस महीना नहीं आया है सर. नहीं आया है, नहीं आया है. ठीक है, ठीक है, वेरी गुड. ये बेसिक क्वेश्चन है. कुछ लोगों को पीरियड जब मिस होता है तो उसके कारण क्या है हम बात करेंगे. नक्कीच. बऱ्याचदा काही ना मराठी समजतं, म्हणजे अति प्रश्न विचारतायत त्या अर्थी हरकत नाही. तर बऱ्याचदा काय होतं, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स, म्हणजे 2-3 महिन्याच्या गॅपनी जर पाळी येत असेल तर लागलीच मला प्रेग्नन्सी राहिली असं म्हणता येत नाही. बॉडीमध्ये खूप बदल होतात. स्वतः त्या बॉडीमध्ये लक्षात येतं आपल्याला की थोडंसं वॉमिटिंग आल्याचं कळलं. SCG म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनेडोट्रोपिन वाढल्यानंतर मळमळ होणे, नॉशिया येणे, उलटी होणे किंवा असे सिम्पटम जाणवतात. उगी अंदाजे एक पिरियड मिस झाल्याने ती प्रेग्नन्सीच असेल हे न ठरवता साधी टेस्ट असते, प्रेकलर टेस्ट. ती टेस्ट जर केली तुम्हाला तर मॉर्निंग आवरच्या युरिनची एक ड्रॉप जरी टाकला तर त्यामध्ये कलर चेंज झाला तुम्ही समजू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांना भेटा. गरज पडलं तर सोनोग्राफी करून जो बेसिक सॅक असतो तोही त्या ठिकाणी कन्फर्म करू शकतो. पण मनाने ती असेल नसेल असे अंदाज बांधून चुकून बरेचदा काहीतरी एखादं मेडिसिन घेतात आणि नंतर त्या बाळाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. असं करायचं नसतं. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक विचारायचं होतं मला पेनाइल रिंग्स विषयी, की त्या ओके. कुठल्या तत्वावर काम नक्कीच. करतात. पण आता ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. हरकत नाही. चला तर मग एक ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका.
ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रतीक जी आहेत सुरतवरून, त्यांचा कॉल घेऊया. Very good. घ्या. प्रतीकजी, प्रश्न विचारा. सर माझे 2 प्रश्न आहेत. ओके. तर हे आपण पहिली गोष्ट म्हणजे सर हे पेनाइल डॉपलर किंवा पेनाइल एन्जिओग्राफी जे करतात ते कशासाठी करतात, ओके. आणि ते केल्यानं आपल्याला काय माहिती मिळते, अच्छा. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे सर की हे पी शॉट थेरपी म्हणजे काय असतं, ओके. नेमकं हे पी शॉट थेरपी कशासाठी करतात? अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस क्वेश्चन. पिशॉट बद्दल यांना सांगूया. सहसा आपण डायरेक्टली पेनाइल एन्जिओग्राफी वगैरे करायला सहसा का जायचं नाही. बऱ्याचदा पेनाइल आर्टरीचं स्पाझम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचदा सप्लाय असून देखील मिळणार नाही. त्या अगोदर पी शॉट थेरपी का महत्त्वाचं. मी पेनाइल इम्प्लांट करण्या अगोदर सर्वांना पी शॉट थेरपी का करतो, तर त्या ठिकाणी काही कारणामुळे डायबिटीज बीपीमुळे कोलॅप्स झालेला टिश्यू असेल, वेसल कोलॅप्स असतील, ब्लॉक असतील, ते पी शॉट किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे ॲक्टिव्हेटेड सेल्स असतात आणि त्या सेल्समध्ये ग्रोथ फॅक्टर आणि इंटरफेरॉन टाकलेले असतात. ते जेव्हा कार्पोरामध्ये जातात त्यावेळेस न्यूरोजेनेसिस, निओवास्क्युलोजेनेसिस आणि निओफायब्रोजेनेसिस अशा प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी जो सप्लाय बंद पडलेला चालू होऊ शकतो आणि बऱ्याचदा ती इम्प्लांट न लागण्याची शक्यता देखील वाढू शकते. तुम्हाला पेनाइल लेंथ देखील मिळते आणि जर इम्प्लांट लागलंच तर ते मोठ्या साईजचं टाकू शकतो. तर अशा मेजर टेस्ट करायची फारशी गरज पडत नाही. तरी तज्ज्ञांना तुम्ही भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यात काय लागू पडेल आणि कसं देता येईल त्यावेळेस विस्तृत माहिती देता येईल. त्यामुळं सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टना भेटा आणि तुमच्या शंका दूर करा आणि पी शॉट का इम्प्लांट यातलं कन्फ्युजन दूर करा. डॉक्टर, यानंतर पेनाइल रिंगचं तत्व मला सांगा जरा. त्या अगोदरची परत स्टेप. बऱ्याचदा वन वे म्हणजे होतं काय की त्या ठिकाणी इरेक्शन पटकन येतं पण राहत नाही, मेंटेन होत नाही. का? अहो, ते इरेक्शन झाल्यानंतर मागं जर ब्लॉक नाही झाला त्या ठिकाणी नॉर्मली व्हेसल कॉम्प्रेस व्हायला पाहिजे. त्या जर नाही झाल्या इमिडिएट तुम्ही रिव्हर्स जायला लागता किंवा डिफ्लेट होता किंवा शिथिल होता. मग या पेनाइल रिंग्स व्हॅक्यूमवरनं जेव्हा ते मागं बेसला स्लाईड होतात त्यावेळेस त्या ठिकाणी ग्रिप देतात, त्या ठिकाणी ब्लड फ्लो बाहेर जाऊ देत नाहीत आणि समोर ॲक्टिव्हिटी करायला सोपं जातं. तर हे कारण असतं. पेनाइल रिंग जे आहेत ज्या तत्वावर काम करतं ते ब्लड फ्लो त्या ठिकाणी स्टॉक करतो आणि त्या ठिकाणी इरेक्शन हे मेंटेन ठेवतं. आता आपल्या SGM क्विजची वेळ झाली, पण त्याआधी विनर सांगा डॉक्टर. अतुल दोंडकर पुण्याचे. आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, त्यांनी पुस्तकं देखील घेतली, आपल्या मित्रांना देखील पुस्तक घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असंच पुस्तक जिंकायचं असेल तर चिठ्ठी काढूया. चिठ्ठी काढा. कोण उत्तर आहे देऊया, बघूया आपण. म्हणजे आपल्या शोचा सर्वात इंटरेस्टिंग पार्ट असतो म्हणजे क्विज. कारण त्यांना भेटायची संधी मिळते, फोटो काढायची मिळते आणि पुस्तक न्यायची मिळते. वा. आपण गेलो सोलापूरला. सोलापूरचे सुजित तांडेल यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होते आणि तर पेनाइल रिंग्स काय असतात, तर पेनाइल रिंग्स ह्या सिलिकॉनच्या बनलेला बेस ऑफ पेनिसला टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिंग्ज असतात जे की त्याचा फ्लो जो आहे आउटफ्लो हे बंद करतात. अशाच प्रकारे उत्तर द्यायला सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर पेनाइल रिंग्स कुठल्या तत्वावर काम करतात त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं येतं गुरुवारपर्यंत. त्या ठिकाणी फोन लावा, डायरेक्ट व्हॉट्सअप करा, ईमेल करा किंवा गरज पडल्यास तुम्ही डायरेक्ट फोन देखील लावू शकता. या ठिकाणी तुम्ही चित्रफितीमध्ये पाहताय नुकतंच विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला. दहिफळे मेट्रोक्लिनिक हॉस्पिटल येथे डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, आम्ही आणि आमचा पूर्ण स्टाफ या सर्वांनी त्या ठिकाणी दसऱ्याचं पूजन केलं, सर्व इन्स्ट्रुमेंटचं पूजन केलं, ओटीचं पूजन केलं. आणि आणखी तुम्ही त्या ठिकाणी काही महत्त्वाची जे पिक्स पाहता यामध्ये आमचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू जनजागरण समिती संभाजीनगर यांच्यातर्फे बागेश्वर धाम सरकार, स्पेशली परमपूज्य या ठिकाणी धीरेन कृष्ण शास्त्रीजी नोव्हेंबर महिन्यामध्ये 6, 7, 8ला येत आहेत. त्याचं मार्गदर्शन सर्व महाराष्ट्राला समाजाला मिळेल. त्यातनं जनजागरण कसं होईल याचा अनुभव स्वतःच येऊन घ्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी सामील व्हावं असं आव्हान आम्ही आमच्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यातर्फे या ठिकाणी करत आहोत. आणि सुखी जीवनाचा मंत्र सर्वांच्या लाईफमध्ये कसा तेवत राहावा आणि कसं सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा याबद्दल अधिक तुम्ही माहिती सांगा.
नक्की. जर तुम्हाला सरांना भेटायचं असेल किंवा तुमच्या मनात काही लैंगिक समस्या असतील, तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या आप्तस्वकीयांच्या नातेवाईकांच्या काही समस्या असतील, तर तुम्ही खाली जे स्क्रीनवर नंबर दिले ते नोट डाऊन करून घ्या. सरांची वेबसाईटसुद्धा आम्ही दिलेली आहे, ती सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि त्याद्वारे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं समाधान करून घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची. नक्कीच. निरोप घेऊया. नक्की. तर मग इथेच थांबतोय. नमस्कार. एक्स्ट्रा